नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजक कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कथेचं नाव कर्म तसं फळ. मला माफ करा आई बाबा, माझं चुकलं. मी तुमच्याशी खूपच चुकीचे वागले. मला या वागण्याचा खूप पश्चाताप झालाय. या चुकीची मला खूप मोठी शिक्षा पण मिळाली आहे. अखेर का मागत होती अंकिता माफी? काय चुकी झाली तिच्याकडून की सासू सासऱ्यांचे तिला पाय धरावे लागले? चला तर कथा ऐकूयात. अंकिता आणि दिनेशचा राजा राणीचा संसार चालला होता. दोघेही शहराकडे फ्लॅटमध्ये राहत होते. दिनेश जॉब करत होता, त्यातूनच त्यानं स्वतःचं घर उभं केलं होतं. अंकिता घर सांभाळत होती. सासू सासरे गावाकडे शेती करत होते, कारण पहिल्यापासून त्यांना शेतीची आवड होती. गावाकडील वातावरण त्यांना आवडत असे. शहरात त्यांना राहायला नको वाटत, कारण गाड्यांचा गोंगाट, प्रदूषण, त्यात घरात कोंडून राहायचं असं जगणं त्यांना नको होतं. पण आठवण आली की सुनेला मुलाला भेटायला जात. काही महिन्यापूर्वी सुनेनं त्यांच्या हृदयावर शाब्दिक घाव घातले होते. तेव्हापासून ते मुलाकडे यायला टाळाटाळ करत. पण एकुलत्या एक मुलासाठी त्यांचा जीव खूप तुटत. मुलाला पाहण्यासाठी त्यांचा जीव खूप तुटत असे. सून कशीही वागली तरी मुलासाठी ते सगळं सहन करत असे. आज सकाळीच दिनेश अंकिताला बोलत होता. दिनेश, अंकिता, उद्या लवकर उठशील ना? माझे आई बाबा येणार आहेत. आणि प्लीज गेल्या वेळेस सारखं त्यांच्याशी वागू नकोस. ते खूप वर्षातून घरी येणार आहेत, त्यामुळे त्यांचा चांगला पाहुणचार कर. त्यांचं मन दुखावू नकोस. अंकिता ठीक आहे म्हणाली आणि तिच्या विचारातच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. छान खमंग ढोकळा, त्याबरोबर चिंचेची चटणी तिने बनवली होती. गरम नाश्ता पाहून दिनेश खूप खुश झाला. त्यातूनच त्याने अंकिताची तारीफ केली. नाश्ता करता करता आईबाबांना कॉल करून विचारलं, किती वेळ लागेल अजून? त्यांनी अजून अर्धा तास लागेल म्हणून सांगितलं. मला उशीर होईल ऑफिसला जायला, तर तुम्ही सावकाश या, अंकिता आहे घरी, असं म्हणून कॉल कट केला. त्यानं अंकिताला तसं सांगितलं. उशीर होईल म्हणून अंकिताला सांगून तो ऑफिसला निघून गेला. अंकिताची घरातील कामाची गडबड सुरू झाली. आज सासू सासरे येणार म्हणून तिने घर छान आवरलं. साफसफाई करून स्वयंपाक करायला लागली. तोपर्यंत दरवाजाची बेल वाजली. बहुतेक आईबाबा आले म्हणून अंकिता दरवाजे उघडायला गेली. पाहते तर काय, सासू सासरे दारात उभे होते. या ना घरात आईबाबा, बसा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. थंड पाण्याचा ग्लास दिला. जरा औपचारिक विचारपूस करून त्यांना नाश्ता घेऊन आली. अंकिताचे वागणं बघून त्यांच्या जीवात जीव आला. अंकिताने आज छान जेवणाचा बेत आखला होता. सुनेच्या पाहुणचाराने त्यांना आज बरं वाटलं. गरमागरम पुरी, छोलेची भाजी, श्रीखंड, वरण भात, त्यावर सोडलेली तुपाची धार. ताट पाहून सासू सासऱ्यांनाही आज बरं वाटलं, कारण नेहमी अंकिता कटकट घालत जेवण घालत. ते त्यांच्या गळ्याखालीही उतरत नसे. संध्याकाळी दिनेश ऑफिसवरून आल्यावर दोघांना घेऊन सिनेमा पाहायला गेले. येताना हॉटेलमधूनच जेवण करून आले. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप छान होता. खूप वर्षांनी एकत्र फॅमिली गुण्यागोविंदाने ते राहिले होते. अंकिता शहरात राहणारी मुलगी होती, त्यामुळे ती खूप मॉडर्न व ॲटिट्यूडमध्ये राहणारी होती. दोघे वेगळे राहणार म्हणून तिने लग्नाला होकार दिला. लग्नानंतर कधीतरी सासू सासरे आले तर ती त्यांचा खूप रागराग करत, नवऱ्याबरोबर भांडणही करत, कारण तिला सासू सासरे नको होते. ते साधे शेतकरी, त्यामुळे त्यांना कधी किंमतही देत नसे. सासूने काही सांगायला गेले की त्यांचा पाणउतारा केल्याशिवाय राहत नसे. तिच्या फटका स्वभावामुळे ते घरी यायचंही टाळत असत. पण जसं अंकिताच्या भावाचं लग्न झालं तसं तिची भाऊजाईचाही अंकितासारखा स्वभाव होता. तीही तिच्या आईबाबांना अशीच वागणूक देते हे तिला समजलं. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिला तिच्या वागणुकीची लाज वाटली. तेव्हा तिला समजलं दिनेशला आपल्या वागणुकीचा किती त्रास होत असेल. आत्तापर्यंत त्याने किती दुःख आपल्यामुळे सहन केले याची तिला जाणीव झाली. दिनेश अंकितावर खूप खुश होता. आईवडिलांचा छान पाहुणचार करताना पाहून दिनेशला खूप बरं वाटलं होतं. आईवडील आनंदी असल्याचं पाहून दिनेशला समाधान वाटलं. 4 दिवस सुनेने चांगली उठाठेव केल्याने त्यांना अवघडल्यासारखं वाटलं नव्हतं. त्यांनी जायचा निर्णय घेतला. तसे ते यावेळी खूप दिवस राहिले होते. दोघांनाही त्यांनी सांगितलं. अंकिताला मात्र काही समजत नव्हतं. असं अचानक जाण्याचा निर्णय का घेतला? तिच्या डोळ्यात पाणी आलं. अंकिताने त्यांना विचारलं, माझं काही चुकलं का? मला माफ करा आई बाबा. मुलगी म्हणताना मला असं जाऊ नका.
माझ्याकडून खूप चुका झाल्यात, माफी मागण्याची माझी लायकी नाही, तरी मला माफ करा. तिचे सासरे म्हणाले, बाल तुझं काही चुकलं नाही, पण शहरात मन लागत नाही. तुझ्यातील बदल बघून बरं वाटलं आम्हाला. तू मनाला नको काही लागून घेऊस. गावाला म्हण रमतं आमचं. येत जाऊ मध्ये आधी. तुम्ही चांगला संसार करा. तुमच्याशिवाय आम्हाला तरी आहे कोण. अंकिताने दोघांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आज खऱ्या अर्थाने अंकिताने सासू सासऱ्यांना आई मानलं होतं. दिनेशलाही आई वडील समाधाने गावाला जाताना बघून खूप छान वाटत होतं. बायकोमध्ये झालेला बदल पाहून तिच्याविषयी त्याचं प्रेम आणखीनच वाढलं. सुनेने सासू सासऱ्यांना आई वडील मानले आणि सासू सासऱ्यांनीही सुनेला मुलीची जागा दिली तर कितीतरी कुटुंब गुणागोविंदाने नांदतील. घरात समजदारपणा, एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता असेल तर घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथांबरोबर पुन्हा भेटत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.